नाशिकमधल्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं बनवल्या जात असणाऱ्या रिंग रोडसाठी सध्या भूसंपादन सुरू आहे। या भूसंपादनादरम्यान शेतकऱ्यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला। काही महिलांना सुद्धा मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आलेला होता आणि त्या पीडित महिलांनी आज नाशकात संजय राऊतांची भेट घेतली आहे। संजय राऊतांनी त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांना फोनवरनं जाब विचारला। तसंच पीडित महिलांसह राऊत जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला सुद्धा गेले। मात्र 1 तास वाट पाहून सुद्धा त्यांची भेट झाली नाही। दरम्यान या प्रकरणी मंत्र्यांनी लक्ष देऊन मार्ग न काढल्यास नाशकात फार वेगळं प्रकरण घडेल असा इशारा संजय राऊतांनी दिलाय। पवन दत्ता या अधिकाऱ्याचं नाव घेऊन सांगितलं आणि व्हिडिओ दाखवले, त्याच्या हातात काठी आहे आणि तो दादागिरी करतोय। आणि ज्या पद्धतीने मारहाण झाली त्यानंतर मी ताबडतोब पवन दत्तांना फोन केला, म्हटले काय चाललंय, तुम्हाला मारण्याचा अधिकार दिला कोणी? तुमचं IAS ट्रेनिंग मध्ये जबरदस्तीनं भूसंपादन करताना वृद्ध महिलांना अशा प्रकारे मारहाण करा असं ट्रेनिंग दिलंय का? मला प्रधानमंत्र्यांना विचारावं लागेल। आम्ही येतो तिकडे भेटायला। चर्चा सुरू असताना ते महाशय पळून गेले। दरम्यानच्या काळात मला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन आला आणि त्यांनीही त्या संदर्भामध्ये चिंता व्यक्त केली। अत्यंत संवेदनशील भाषेत त्यांनी मला सांगितलं की तुम्ही म्हणता हे जर खरं असेल तर मी नक्कीच त्याच्यामध्ये स्वतः लक्ष घालून हा विषय संपवतो। माझं संजय राऊतजीशी बोलणं झालं। मी त्यांना विनंती केली की आज आंदोलन तुम्ही कमी करा। मी स्वतः दखल घेतली आहे, मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहे। तिथे एक IAS अधिकारी आहेत, त्यांनी थोडा तिथे जमीन संपादन करताना काही त्या ठिकाणी आपल्या चौकटीच्या बाहेर जाऊन काही त्या ठिकाणी व्यवहार केला आहे। तर मला वाटतं मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे। निश्चितपणे यामध्ये योग्य कारवाई आम्ही करू। मी संजय राऊत साहेबांना विनंती केलेली आहे की त्यांनी आंदोलन परत घ्यावं। माझी विनंती ते मान्य करतील असा मला विश्वास आहे। एका कलमाला 220 रुपये इतकी मदत सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे। सरकारकडनं बागायतदारांची थट्टा सुरू आहे अशी टीका माजी खासदार राजू शेट्टींनी केलेली आहे। त्यामुळे 15 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आता आम्ही मोर्चा काढणार असून या मोर्चात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातले व्यापारी सुद्धा उतरणार असल्याचा इशारा राजू शेट्टींनी राज्य सरकारला दिला आहे। सरकारला जाब विचारण्यासाठी म्हणून येत्या 15 मेला दुपारी 3 वाजता गिरगाव चौपाटी येथे कोकणातला संपूर्ण 5ही जिल्ह्यातला शेतकरी एकत्रित येऊन मोठ्या संख्येनं आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षावर जाणार आहोत आणि आम्ही सरकारकडे कैफियत घेऊन जाणार आहोत मुख्यमंत्र्यांच्याकडं। आजपर्यंत कोकणच्या शेतकऱ्यानं सरकारकडं काही मागितलेलं नव्हतं। पहिल्यांदा इतिहासात कोकणातला शेतकरी रस्त्यावर आलाय, काहीतरी मागा लागलाय। अशा वेळी सरकार जे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतंय ही बाब अत्यंत गंभीर आहे। ते इथे तिथे धडक देतच असतात। ते काय ते मागे कोकणात येऊन गेले कारण का इकडचे नेते तसे सक्षम नाहीयेत म्हणून काही लोकांनी त्यांना बाहेरून बोलवलं असा एक प्रकार झाला। पण राजू शेट्टींना आता कोण गांभीर्याने घेतं? आम्ही हल्लीमध्ये जे काय बघितलं ते निवडणूक सुद्धा हरले, त्यांना तसं काही जनाधार कुठे राहिलेला नाही। शेतकरी वर्गाचं त्यांनी नेहमी दिशाभूलच केलेली आहे। शेतकऱ्यांचा फायदा झाला राजू शेट्टींमुळे असं मला एक आंदोलन तुम्ही दाखवा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।